नमस्कार मित्रांनो, मेडिको कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्याला पाहतोय की आपल्या आजूबाजूला भरपूर लोक हे आजारी पडतात आणि त्यांना प्रामुख्याने सर्दी, ताप, खोकला, घशात खवखव असे लक्षणे पाहायला मिळतात. जेव्हा हे लक्षणे घेऊन ते डॉक्टरांकडे जातात, तेव्हा डॉक्टर त्यांना म्हणतात की तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालेले किंवा मग तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असू शकतं. चला तर मग आपण या व्हायरल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन मधला फरक जाणून घेऊया. व्हायरल इन्फेक्शन हे आपल्याला विषाणू म्हणजे व्हायरसमुळे होतं आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन हे आपल्याला जीवाणू म्हणजे बॅक्टेरियामुळे होतं. तर व्हायरसमुळे आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात? तर व्हायरसमुळे आपल्याला डेंग्यू, चिकनपॉक्स, चिकनगुनिया, मीजल्स, रुबेला, इन्फ्लुएन्झा, फ्लू आणि रॅबिज सारखे आपल्याला रोग होऊ शकतात. आणि याच्या उलट बॅक्टेरियामुळे आपल्याला कोणते आजार होऊ शकतात? तर बॅक्टेरियामुळे आपल्याला टीबी, टायफॉइड, कॉलरा, सेल्युलायटिस, निमोनिया, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असे आजार आपल्याला बॅक्टेरियामुळे होऊ शकतात. तर मग व्हायरसमुळे आपल्याला कोणती व्हायरस आपल्या शरीरामध्ये जर एंट्री केली तर आपल्याला कोणती लक्षणे पाहायला मिळतात? तर याची लक्षणे म्हणजे आपल्याला ताप येतो, पण ताप हा 3 ते 5 दिवसापेक्षा जास्त काळ नसतो. ते 3 ते 5 दिवसामध्ये आपल्याला ताप कमी होऊन जातो. तसेच आपल्याला सर्दी, खोकला, घशामध्ये खवखव यांसारखे लक्षणे यामध्ये पाहायला मिळतात. तसेच यामध्ये अंगडोके, डोकेदुखी हेही आपल्याला पाहायला मिळतात. या उलट जेव्हा आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू प्रवेश करतो तेव्हा आपल्याला कोणती लक्षणे पाहायला मिळतात? तर यामध्ये आपल्याला ताप येतो आणि हा ताप जास्त काळ टिकतो. तसेच आपल्या शरीरामध्ये लालसरपणा दिसायला लागतो, आपल्या शरीरामध्ये सूज येते आणि आपल्याला वारंवार लघवीला जळजळ करते. तसेच आपल्या पोटामध्ये दुखते आणि प्रामुख्याने आपण जेव्हा आपल्या रक्ताची चाचणी करतो त्यामध्ये WBC म्हणजे पांढऱ्या पेशीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर यावरील उपाययोजना काय? तर यावरील उपाययोजना जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हायरल इन्फेक्शन होतं तर आपल्याला त्यावर जास्त काही उपचार करायची गरज नाही. आपल्याला व्यवस्थित आराम करावा लागतो, व्यवस्थित पाणी प्यावं लागतं म्हणजे जास्त पाणी प्यावं लागतं आणि जर आपल्याला वारंवार ताप येत असेल तर आपल्याला तापेसाठी औषध घ्यावं लागतं. यामध्ये जर आपल्याला HIV, हिपॅटायटिस यांसारख्या आजारांच्या समस्या असतील तर आपल्याला त्यावेळेस डॉक्टर हे अँटीव्हायरल ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला देतात. तसेच जर बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूवरील उपचार करताना आपल्याला महत्वाचं म्हणजे अँटीबायोटिक्स घ्यावा लागतात. डॉक्टर आपल्याला नेहमीच अँटीबायोटिक्स देतात आणि यामुळे आपल्या शरीरातील बॅक्टेरिया आहे यांचं प्रमाण कमी होतं. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.